महापौरपदी महायुतीच्या म्हणजेच भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे आणि त्यासोबतच उपमहापौरपदी जनसुराज्य अक्षय जरग यांची निवड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका इमारतीसमोर आहे ते महायुतीच्या वतीनं जल्लोष साजरा करताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. एकंदरीतच काय सांगताय, महापौरपदीची निवड आता झाली आहे, गुलाल उधळून ते जल्लोष साजरा करत आहेत. शून्य नगरसेवक ते महायुतीचा महापौर हे आमच्या आयुष्यात स्वप्न साकार झालं. त्यामुळे खरं म्हणजे काय बोलावं सुचत नाही आहे. प्रचंड आनंद आहे आणि कोल्हापूरला आता विकासाच्या वाटेवर न्यायला सुरुवात झाली असं म्हणलं तर चुकणार नाही. पहिल्यांदाच भाजपचा महापौर आहे ते महापालिकेत झाला आहे, काय वाटतंय? आज ओबीसीचा महापौर झालेला आहे. आज ओबीसी अध्यक्ष म्हणून मी सांगतो, आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमचे नेते चंद्रकांत दादा पाटील, धनंजय माडिक साहेब, अमर साहेब, विजय जाधव साहेब, महेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहिल्यांदाच आज भाजपचा महापौर झालेला आहे. आम्हाला सर्वांना प्रचंड आनंद झालेला आहे. एकंदरीतच महापालिकेमध्ये आता महायुतीची सत्ता आली आहे, गुलाल उधळून या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय आनंद आहे? आता इथून पुढे आपल्या कोल्हापूरचा एवढा विकास होणार आहे, प्रचंड विकास होणार आहे. सगळ्या जनतेने साथ दिलेला आहे. सगळ्या भाजपच्या आमच्या धनंजय माडिक, मुन्ना साहेब परत महेश जाधव याच्या सगळ्यांची साथ चांगली लागलेली आहे. सगळे आनंदी आहेत, सगळे कार्यकर्ते आनंदात आहेत. मला काय बोलावं सुचत नाही आता. या ठिकाणी आणखी एक जण आहेत, आपण विचारूया. काय सांगताय, गुलाल तुम्ही स्वतः लागलेला आहे, तुम्हाला काय एकंदरीत उत्साह? प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीचे मान्य चंद्रकांतदादा पाटील तसेच आमचे मान्य लोकप्रिय खासदार धनंजय माडिक साहेब आणि आमच्या दक्षिणचे आमदार अमल माडिक साहेब यांचं मी आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की आज या महानगरपालिकेवर आमचा खऱ्या अर्थाने भगवा फडकलेला आहे आणि भाजपचा पहिला महापौर आमचा झालेला आहे. यात आम्हाला भरपूर आनंद आहे. या ठिकाणी महिला आहेत, काय सांगताय, भाजपच्या वतीनं महिला आहेत त्या महापौर महापालिकेत झाल्यात, एक महिला म्हणून काय आनंद वाटतो? महिला म्हणून आम्हाला पूर्ण आनंद वाटतो, कारण की आपला भाजपचे जे आहेत ना त्या मॅडम पूर्ण धडाडीच्या आहेत. आपल्याला योग्य महापौर मिळाला हे आपल्याला भरपूर आनंद मिळतोय आहे आता भाजपमधून. काय सांगताय, गुलाल उधळून या ठिकाणी जल्लोष करता येत आहे. महापौरपदी महिला आहेत, रुपाराणी निकम यांची निवड झाली, काय आनंद? खूप आनंद होतोय. आमच्या महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा रुपाराणी वहिनी हे खणकर आणि चांगलं नेतृत्व करणाऱ्या महिला आहेत आणि त्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास आणि जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतात. काय सांगताय, जल्लोष या ठिकाणी महिलांच्या वतीनं करण्यात येते, काय आनंद? वास्तविक महिला महापौर झाल्यामुळे कोल्हापूर शहरमध्ये आपल्या निकम वहिनी महिलांच्या मध्ये इतकं म्हणजे महिलांसाठी काम करणारे आहेत आणि त्या महापौर झाल्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच आनंद वाटत आहे. खरोखरच अशा महिला महापौरपदी निवडून यावं हे आमचं स्वप्न होतं. आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौरपदाची निवड आहे ती झाली आहे. या ठिकाणी अखेर महायुतीच्या उमेदवार रुपाराणी निकम यांची निवड झाली असून त्यासोबतच जनसुराज्य अक्षय जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली असून या परिसरात आहे ते कार्यकर्त्यांचा जल्लोष एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह.